नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश शुगर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सिद्धेश ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। तर आज आहे तारीख 22 ऑगस्ट 2025 आणि मागचे 2 दिवस आपल्या मुंबईमध्ये एवढा पाऊस पडत होता की म्हणजे सगळे ट्रेन आणि सगळं बंद झालं होतं। तर आज व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी जाणार आहे गावी, म्हणजे गणपतीसाठी जाणार आहे गावी। तर माझी ट्रेन आहे आता वसईवरून, जी येणार बांद्रावरून सुटते। ती आता हल्ली गेल्या वर्षीच नवीन सुरू झालेली आहे ट्रेन ती। तर त्या ट्रेनने आम्ही जाणार आहे आणि तुम्हाला तो प्रवास वगैरे सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि तो व्हिडिओ असा एकदम अप्रतिम होणार आहे ना, कारण की आमच्यासोबत एक नवीन मेंबर आहे। मी तुम्हाला कधी त्याच्यासोबत भेट करून दिली नाही, कारण की आता रिसेंटली त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आहे। तर मी त्याच्यासोबत पण तुमची भेट करून देतो। तर सगळे बॅग वगैरे झालेले आहेत। मी आताच जस्ट ऑफिसमधून आलो आणि सकाळचे वाजलेत 6:30। मी ऑफिसमधून निघालो 4:30-5च्या दरम्यान। मी आलो कसा बसा फटाफट आणि आता घरी 6:30ला निघतोय। तर भेटूया आता व्हिडिओमध्ये। तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आपल्या जे ट्रेनचा प्रवास कसा होणार तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच। माझा कोच आणि माझे कुठे आहे, माझी रिझर्वेशन वगैरे कसं काय तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेनच। तर एन्जॉय करा व्हिडिओ, ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। तर स्टे ट्यून। तर मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे बांद्रा मडगाव। याची सगळी डिटेल्स तुम्हाला मी सांगेन व्हिडिओमध्ये। त्याचं आपलं जनरल डब्यात पण बऱ्यापैकी भरलेलं आहे, बघू शकता। आता मी माझं सामान लोड करणार आहे, एवढं सामान। तर आपण आता वसई सोडलं आहे। मला सामान ॲडजस्ट करेपर्यंतच टाईम लागला आणि वसईला सामान ॲडजस्ट करताच मला टाईम लागला। ट्रेन सुटेपर्यंत मला दाखवता नाही आलं। तर आता आपला प्रवास सुरू झाला आहे, मी जाऊ दाखवून वसई स्टेशन। सो आता वसई स्टेशन सोडलं आहे, दाखवतो तुम्हाला कोकणचा प्रवास। बसले सगळे सेटल झाले, तुम्ही बघू शकता। तिकडे वहिनी बसले, पप्पा झाला, सगळे नाश्ता करतात। इडली वडा चालू आहे तिकडे वहिनी बसून। आणि तुम्हाला एक दाखवतो नवीन मेंबर आमच्यात जो झाला आहे जॉईन, बरेच टाईम दाखवला नव्हता। हा बघा स्मरण हो। हा बघू शकतो, व्ह्यू एन्जॉय करतो मस्तपैकी, मागे एकदम सिनेमॅटिक व्ह्यू। स्मरण शेट हे इकडे बघ हे बघ। हां, तर आता हा पण माझ्यासोबत ब्लॉगमध्ये असणार आहे पूर्ण आपल्या प्रवासात। असा बघतो बघा कॅमेरा। बाबूबाईच्या पप्पाने मॅचिंग घातलेलं आहे समोर, बघू शकतो। आणि हे आता समोर आहे भिवंडी स्टेशन, समोर मालगाडी उभी आहे। हां, तर ओला बुक केली होती 7 वाजता आणि आमची ट्रेन होती 8:15. असं आलं ना, दर टायमाचंच आहे आमचं ते, एंड मोमेंटला ओला बुक करायचं आणि सगळं असं ते। सो ट्रेन तेवढं आम्ही सामान वगैरे घेऊन येतो आधी, ठीक आहे। ते आलो फटाफट आणि पाऊस पण तेवढा झाला आणि तो ओलावाला पण हेल्पफुल होता। तो पण सामान वगैरे चढवलं आणि त्याने उतरवलं, आलो व्यवस्थित। आता भिवंडी क्रॉस सोडलं आहे, भिवंडी स्टेशन। ह्या भिवंडीचा याला हॉल्ट आहे। डोक्यातून गेलं जो खेळत होता ना, म्हणजे चार्ज त्याने टाकला असता। एकापेकीची कामं करत होतो। हेच त्याच्याला कुठे होतो गॅलरी, सगळ्यांचा नाश्ता करून झाला। आता इकडे बाबू नाश्ता करतोय, बघू शकतात, मस्त एकदम। बाजूला बघू शकतो स्मरण भाई आपला खेळतोय त्याच्यासोबत, मग लाईटी वगैरे काय चालू आहे त्यालाच माहिती होय। तर मी का
काल रात्रभर नाईट करून आलो होतो ऑफिसमधून आणि आता झोप यायला लागली. झोपतो म्हणजे हा टायमिंग नाही झोपायचं, बट मला थोडासा रेस्ट करावा लागेल. तर झोपतो जरा 1-2 तास. आता पनवेल आल्याच्यानंतर म्हणजे माझी काकी आणि आबा येतील दोघं. त्यांची स्लीपरची तिकीट आहे त्यांची, म्हणजे RAC तर बघू, जर मला भेटायला त्यांना भेटलं तर बघू, दाखवतो व्हिडिओमध्ये. मित्रांनो आता एक सीन झालं आहे असं की माझे जे काका पनवेलवरून चढणार होते, तर त्यांची जी लोकल ट्रेन आहे ती लोकल ट्रेन जुईनगरला भरपूर म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे माझा भाऊ अक्षय तो सांगत होता की 5-10 मिनटं थांबून होती आणि ते एकदम कट टू कटच आले होते. बिकॉज त्यांना चढायला भेटत नव्हतं ट्रेनमध्ये तिकडे त्यांच्या गणपती स्टेशनला. सो प्रॉब्लेम असा झाला की त्यांची जी पनवेलला आम्ही ज्या ट्रेनमध्ये तर त्यांची त्यांची पण तिकीट होती, तर त्यांची तिकीट RAC होती म्हणजे स्लीपरमध्ये. तर ती हे झाली, त्यांच्याकडून ट्रेन मिस झाली आणि त्यांना मिस झाल्यामुळे ते आता मी त्यांना ऑप्शन सांगितलं आता मागून दुसरी अजून एक ट्रेन येते कोचिवली पोरबंदर. होपफुली ते जर चढतील, कारण की दोघंच आहेत आबा आणि काकी, आणि त्यांना जमेल की नाही माहिती नाही. आता बघू कसं काय एन्जॉय करताना. कसं वाटतं स्मरणचे तुमचे व्ह्यूज बोल काहीतरी बोल. लागली मला. बघा काय खायला भेटतं आहे का, जाम भूक लागली. काही सकाळी पिझ्झा खाल्ला होता त्यामुळे काय खायला नाही, आता भूक लागायला लागली. बघा काय भेटतं आहे. स्टेशन आलं आहे, बघा काय खायला भेटते काय, भूक लागली याच्यामुळे. तर आता आपण एक पराठा खाऊया, भूक लागली जाम. चहा आले, चहा गरम, चाय अद्रक, ठंडा साधा पानी वाटर, पानी पानी. घरी बनवलेला पराठा. पराठा घरी बनवला तर तुम्ही खाणार. चाय 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 बाहेर जवळजवळ 15 ते 20 मिनटं हॉल्ट करून आपली ट्रेन परवा स्टेशन सोडते.
आता बघू शकता समोर करंजडी स्टेशन आलंय. वीर गेला आताच वीरचा करंजडी. चालले तिकीट चालू रेल्वेचा अधिकारी झाला. करता आता आले आहे खेड स्टेशन. दाखवतो तुम्हाला. इथे क्रॉसिंगला थांबली ट्रेन. किती दिवस थांबेल काय सांगू नाही शकत. खेडला बरेच कमी माणसं उतरले. मी नाहीच गेला त्यातून उतरले नाही. आता आपल्याला ट्रेनला सिग्नल लागलेला आहे. डोरवरती आहे आणि पावसाला पण सुरुवात झाली. तर आता आपण खेड स्टेशन सोडलं आहे. पुढचं स्टेशन आपल्याला लागेल चिपळूण. पावसाला पण सुरुवात झाली आहे थोडीफार. स्टेशन आलं आणि समोर एक मेमो आहे. या गेस गणपती स्पेशलसाठी मेमो ट्रेन स्टार्ट आहे. आता चिपळूण स्टेशन सोडलं आहे. यांच्या मायाला चालू असताना पण उतरतो.
आलेला आहे. तर आता बाबू मी आणि सगळे आता आम्ही आलो आहोत संगमेश्वरला. बाबूने रडून हाल करा केले बघ दाखवते. हां बघ 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 आपण आलो आहोत उक्सी स्टेशनला. पुढे आलो उक्सी स्टेशनला. इथे आपली ट्रेन क्रॉसिंगला थांबले बघू शकतात. उक्सी स्टेशन. तर आत्ता रत्नागिरी स्टेशन आलं आहे बघू शकतात. तर आपल्याला सगळं सामान उतरवायचं आहे. एवढे सामान बऱ्यापैकी मम्मी आतमध्ये सगळं सामान ठेवलं. रत्नागिरी स्टेशन. उतरून जातो. तर बघा स्मरण झोपतो आहे आणि आता आम्ही बसलो गाडी. बरोबर टायमावर आली 4 वाजता. फ्रेश वगैरे थोडं घर वगैरे साफ करून मग लागवड थोडं घराची कंडिशन कशी काय असेल आता घरी बघायला पोचायला 5 मिनटं लागते. घरी पोचतो फ्रेश फ्रेश तर मित्रांनो सगळ्यात कालचा प्रवास बघितला म्हणजे जो 6 वाजता. तर सगळं प्रवास करून सगळं घरबी साफ केलेलं आहे. तुम्ही बघू शकता पसारा आहे तसंच आहे अजून खाली. सगळं पसारा आहे तसंच आहे. तो आता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता गणपतीची पूर्ण जेवढी तयारी आहे ती करायचा प्रयत्न करणार आहे आणि सगळं सामान आणायला जाईल. तर भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.